बघा, 10 रुपये दर्शनी किमतीचा शेअर बाजारभाव 125 रुपये असताना एकूण 1275 रुपये खर्च करून आणि 2% दलाली देऊन सर्वसाधारण शेअर्स विकत घेतले तर किती शेअर्स विकत घेतले असा प्रश्न सोडवायचा कसा? प्रश्नामध्ये एक संख्या दिसत आहे 1275. ज्या संख्येमध्ये शेअर्स विकत घेत असताना दिलेली दलाली 2% समाविष्ट आहे. लेकरांनो, मांडणी करायची कशी? इथं 1275 हे शेअर्स कंपनीनं विकले. ही कंपनीची काय विक्री किंमत विथ 2% दलालीसह, म्हणून 1275 विक्री किंमत. एक सूत्र तुम्हाला आठवत असेल, विक्री किंमत गुणिला 100 आणि भागीला 100 अधिक शेकडा नफा. इथं दलाली आहे 2%. हे सूत्र आपण खरेदी किंमत काढण्यासाठी वापरतो. कंपनीनं 1275 रुपयामध्ये एखाद्या व्यक्तीला हे शेअर्स विकले. प्रश्न, किती शेअर्स विकत घेतलेत एखाद्या व्यक्तीनं? म्हणून 1275 ही त्या कंपनीकडून विक्री किंमत गुणिला 100 भागीला 100 अधिक इथं शेकडा नफा नसून ही दलाली. लेकरांनो, 1275 लक्ष द्या, 1275 गुणिला 100 आणि भागीला ही बेरीज 102. लक्ष द्या, अंशातील गुणाकार 1275, त्यावर मात्र 2 शून्य द्या. आता छेदस्थानी 102, गणिताला इकडं वळतं करा. 1275 आणि त्यावर 2 शून्य म्हणजे एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 1,27,500, त्याला भागीला 102. हा भाग लेकरांनो 1250 न जातो. मग आता या 1200 एकूण रकमेतून अर्थात 1275 मधून हे 1250 म्हणजे नुसत्या शेअर्सची खरेदी. ही वजाबाकी जेव्हा कराल तेव्हा मिळणारं उत्तर 25 रुपये ही 2% दलाली आम्हाला मिळते. लक्षात घ्या. मग आता या नुसत्या शेअर्सची खरेदी किंमत 1250 आहे. लेकरांनो, लक्ष द्या. मग या 1250 मध्ये 10 रुपये दर्शनी किमतीचा शेअर, मात्र त्याचा बाजारभाव 125 असताना किती शेअर्स विकत घेतले हो सर? भागीला 125 हा लेकरांनो बाजारभाव आणि हा भाग जातो लेकरांनो 10 म्हणजे 10 शेअर्स. हे या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळते आणि हे उत्तर पर्याय क्रमांक C मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. शेअर्स ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.